हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमच्या मॅथ्स 1च्या पेपरचं पेपर डिस्कशन पाहिलं होतं. आज आपण मॅथ्स 2च्या पेपरचं पेपर डिस्कशन पाहणार आहोत. मॅथ्स 1चा पेपर हा 40 मार्क्ससाठी असणार आहे, ज्याचं डिस्कशन आपण आधी पाहिलं आहे. आणि आजचा पेपर मॅथ्स 2चा 40 मार्क्स असणार आहे. मॅथ्स 1 फॉर 40 मार्क्स आणि मॅथ्स 2 फॉर 40 मार्क्स असे दोनही मिळून तुमचा 80 मार्क्सचा मॅथ्स या विषयाचा, गणित या विषयाचा पेपर असणार आहे. ठीक आहे. तर भाग 2 मधील गणित विषयाचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1A. खालील प्रश्नांपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. इथे एक प्रश्न हा एक गुणासाठी असणार आहे. पहिला प्रश्न आहे, व्याख्येसहित आकृती काढा. समांतर रेषा. समांतर रेषाची व्याख्या काय आहे? दोन रेषा ज्या एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना कोठेही छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असं म्हटलं जातं. एकाच प्रतलात असणाऱ्या दोन रेषा ज्या एकमेकींना कोठेही छेदत नाहीत अशा रेषांना आपण समांतर रेषा म्हणणार आहे. आता याची आकृती तुम्ही कशी काढाल? तर तुम्ही दोन रेषा काढणार आहेत ज्या एकाच प्रतलात आहेत आणि एकमेकींना कोठेही छेदत नाहीत. त्या दोन रेषांना तुम्ही नाव द्या, रेषा L व रेषा M, व एकाच प्रतलात काढतो आहोत म्हणून त्या रेषांभोवती तुम्ही चौकोन काढणार आहात. पुढे बघा, दोन रेषांना एका छेदिकेमुळे छेदल्याने कोणकोणत्या प्रकारचे कोन तयार होतात? आता इथे आपण वेगवेगळे कोन पाहिले आहेत. ठीक आहे. कोन तुम्हाला माहिती आहेत. बघा, अंतर्व्युत्क्रम कोन, बाह्य व्युत्क्रम कोन, संगत कोन अशा प्रकारचे कोन तिथे तयार होतात. समांतरभुज चौकोनाचे कोणतेही दोन गुणधर्म लिहा. ठीक आहे. समांतरभुज चौकोन आहे त्याचे दोन गुणधर्म त्यांनी आपल्याला इथे लिहायला सांगितले आहेत. गुणधर्म काय असणार आहेत? तर समांतरभुज चौकोनाच्या ज्या समोरील बाजू असणार आहेत त्या काय असतात? तर कॉन्ग्रुएंट असतात, समान असतात. आणि जे कोण असतात ते सप्लिमेंटरी जे कोण असतात म्हणजे विरुद्ध जे कोण असणार आहेत ते 180 अंश मापाचे असतात. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3 पाहिला आपण. प्रश्न क्रमांक 4, शेजारील आकृतीमध्ये रेषा L व रेषा M हे एकमेकांना काय आहेत? तर पॅरलल आहेत. जर M आपल्याला कोण B चे माप काढायचे आहे. बघा, इथे असणारा कोण जो आपल्याला दिला आहे तो कोण 80 अंश इतका दिला आहे. ठीक आहे. ही आकृती आपण काढूया. हा कोण 80 अंश दिला आहे. हा कोण किती असेल? हा कोण देखील 80 अंश असणार आहे म्हणून कोण B बरोबर 80 अंश. हे तुमचं उत्तर आलं. पुढे बघा, जो 5वा प्रश्न आहे, त्रिकोण ABC मध्ये BC बरोबर DC आणि तर शिरोलंब आणि मध्यका बरोबर यांची नावे लिहा. बघा, आता शिरोलंब म्हणजे काय? तर शिरोबिंदूमधून त्याच्या समोरील बाजूवर, विरुद्ध बाजूवर जो कोन काढला, जी लंब काढला जातो त्याला शिरोलंब असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता हा काय आहे? तर इथे आपण नाव देऊया D आणि इथे नाव देऊया E. हा आहे A, B आणि C. आपल्याला लिहायचं आहे शिरोलंब आणि मध्यगा असे दोन आपल्याला विचारले आहेत. ठीक आहे. आता शिरोलंब कोणता आणि मध्यगा कोणती? शिरोबिंदूमधून समोरील बाजूस जेव्हा लंब काढला जातो तेव्हा तो काय असणार आहे? तेव्हा तो शिरोलंब असणार आहे. हा जो आहे AD हा शिरोलंब आहे. आणि मध्यगा म्हणजे काय? तर BC ला जेव्हा कोणती तरी एक जो बिंदू असणार आहे तो समान भागांमध्ये विभागणार आहे तेव्हा त्याला मध्यगा म्हणणार आहोत. AE ही काय आहे? तर AE ही मध्यगा आहे. पुढे बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 1B, सोबतच्या आकृतीमध्ये प्रत्येक कोन हा अक्षराने दर्शवला आहे. यावरून संगत कोणांच्या जोड्या लिहा. ठीक आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे? तर संगत कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. संगत कोण तुम्हाला माहिती आहेत. इथे तुम्ही लिहू शकता. हा प्रश्न आपण बरेच वेळा पाहिला आहे. PW, QX, SZ आणि RY या जोड्या असणार आहेत संगत कोणांच्या. पुढे बघा, त्रिकोण PQR हा लघुकोन आहे. लघुकोन व त्याचे सर्व लंब काढून संपात बिंदूला O असे नाव द्या. ठीक आहे.
अशा पद्धतीने, ठीक आहे, तुम्ही काढणार आहात। आता जर प्रत्येक बाजू ही 6 सेंटीमीटर असेल तर बरोबर त्याचा मध्यबिंदू तुम्ही घेणार आहात आणि इथे जिथे सगळ्या एकमेकांना छेदतील तो संपात बिंदू ओ असणार आहे। अशा प्रकारचे जे कन्स्ट्रक्शन्स आहेत, रचना आहेत, त्या बऱ्याच पाहिल्या आहेत आपण, तेव्हा कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला अगदी इझिली करता येतील, सोपा पेपर आहे। पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3, 5.2 सेंटीमीटर बाजूचा चौरस काढा। आता 5.2 सेंटीमीटरचा चौरस तुम्हाला काढता येईल। चौरसाच्या चारही बाजू समान असतात, जेवढी एक बाजू असेल तेवढ्याच उरलेल्या बाजू असणार आहेत। ही बाजू 5.2 असेल, ही बाजू देखील 5.2 असेल, ही बाजू देखील 5.2 असेल, ही बाजू देखील 5.2 असेल आणि चौरसाचा प्रत्येक कोन हा 90 अंश मापाचा असणार आहे। प्रत्येक कोन हा काटकोन असणार आहे। गुणधर्म व्यवस्थित लक्षात ठेवा, पुढील इयत्तांमध्ये सुद्धा हे गुणधर्म अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। प्रश्न क्रमांक 2a, खालील प्रश्नांच्या उत्तरापैकी योग्य तो पर्याय लिहा। इथे MCQ प्रश्न आहेत, एकूण 4 पर्याय तुम्हाला दिले जातील, त्यातील एक पर्याय तुम्हाला लिहायचा होता। रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर एकच मध्यबिंदू असतो। समांतर रेषांच्या छेदिकामुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते? आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। पर्याय क्रमांक C, त्रिकोण ABC मध्ये कोण A 75 अंश, कोण B 35 अंश असेल तर कोण C आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे, 75 आणि 35 110, 180 मधून 110 जर आपण वजा केले तर उरणार आहेत 70 अंश। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर आहे C 70 अंश। जर PQR हे एका रेषेत असतील तर PQचे जे अंतर आहे ते 2 असेल आणि PRचे 10 असेल तर QR आपल्याला काढायचा आहे। QR किती असेल बघा, आपल्याला काय दिलं आहे तर एका सरळ रेषेत असणार आहेत PQ आणि R। इथे आपल्याला अंतर दिलं आहे, काय दिलं आहे तर PQ 2 दिलं आहे आणि त्यानंतर QR जे आहे ते इथे 10 इतकं दिलं आहे। मग 2 आणि हे पूर्ण अंतर विचारलं आहे तर काय करणार, 10 अधिक 2 12, PRचे अंतर 12 इतके असेल। पर्याय क्रमांक A। B हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। प्रत्येक उपप्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे। बघा, सोबतच्या आकृतीमध्ये रेष RP ही पॅरलल आहे MS ला आणि DK ही छेदिका आहे। कोण DHP 85 अंश असेल तर RHG आणि HGS हे 2 कोण शोधा। हा प्रश्न आपण बरेच वेळा पाहिला आहे, जे आपल्या युनिट टेस्ट संडे टेस्ट होतात त्यामध्ये देखील हा प्रश्न बरेच वेळा आला आहे। बघा काय करणार, इथे जे अंतरकोन असणार आहेत ते कोण तुम्ही घेणार आहात। इथे तुम्हाला HGS हा कोण मिळेल। ठीक आहे, DHP दिला आहे तुम्हाला 85 अंश, त्यामुळे HGS देखील 85 अंश असणार आहे आणि तुम्हाला RGH हा कोण शोधायचा आहे, बरोबर। RHG हा कोण शोधायचा आहे, तर हा कोण शोधण्यासाठी इकडचा कोण किती आहे जो आपल्याला दिला आहे तो 85 आहे। मग इकडे 180 वजा 85 तुम्ही करणार आहात। ठीक आहे, पुढे बघा, खालील विधाने सतर्श रूपात लिहा। प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो। सतर्श रूपात तुम्हाला हे विधान लिहायचे आहे। मी तुम्हाला सांगितलं आहे जे पूर्वांग आहे ते तुम्ही उत्तरांगात लिहिणार आहात आणि जे उत्तरांग आहे ते तुम्ही पूर्वांगात लिहिणार आहात। ठीक आहे, जर दिलेली आकृती ही चौरस असेल तर तो समभुज चौकोन असणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे विधान लिहिणार आहात। एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? एका रेषेत नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात, तर ते त्रिकोणाची आकृती तयार करतात। पुढे बघा, त्रिकोण PQRS असा काढा की QR 4.2 सेंटीमीटर, आपल्याला एक रेषा दिली आहे आणि Q हा 40 अंश आणि PQ अधिक PR 8.5 सेंटीमीटर दिला आहे। हे देखील रचना आहे, कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता। कन्स्ट्रक्शनसाठी कंपल्सरी तुम्ही पट्टी पेन्सिलचा वापर करणार आहात। कर्कटक, त्याच्यानंतर तुम्हाला जे तुमचं माप असणार आहे ते मोजण्यासाठी असे सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत ते इन्स्ट्रुमेंट कोण मापक तुमच्याकडे असायला हवेत। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा। इथे तुम्हाला कृती पूर्ण करायच्या आहेत। पहा, तुम्हाला इथे
जे काही एम्प्टी बॉक्सेस दिले आहेत, रिकाम्या चौकटी दिल्या आहेत, त्या चौकटी फक्त तुम्ही पूर्ण करणार आहात. खूप अतिशय सोपं उदाहरण आहे. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी येथे असणार आहे. बघा आता इथे त्यांनी आपल्याला एक काईट सारखी आकृती दिली आहे. तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या क्वेश्चन पेपर रेफर करू शकता फोन स्क्रीन स्प्लिट करून. बघा ABCD असं याचं नाव आहे. ठीक आहे, इथे अल्टिमेटली 2 त्रिकोण तयार झाले, ABD आणि CBD. ठीक आहे, आता इथे AB ही एकरूप असेल कशासोबत, तर BC सोबत. आता इथे असणारी ही AD असणार आहे, ही एकरूप असेल कशासोबत, तर CD या बाजूसोबत. म्हणून जर 2 बाजू एकरूप आहेत तर आपण काय म्हणणार, तर त्रिकोण ABD एकरूप असेल त्रिकोण CBD सोबत. ठीक आहे, हे तुम्हाला इथे लिहायचं होतं. पुढे बघा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कणांतील जोड्यांतील कोणांची मापे समान असतात. ठीक आहे, हे तुम्ही लिहू शकता. कोन D अधिक कोन C 180 अंश असणार आहे. का, तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोणांची मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. त्यानंतर कोन D अधिक कोन B बरोबर 180 अंश, कारण ते आंतरकोण आहेत. आंतरकोणांच्या मापांची बेरीज देखील 180 अंश असते. ठीक आहे, खालील संख्या रेषा, पुढील प्रश्न, खालील संख्या रेषेवर डिस्टन्स B आणि D शोधा. Bचा निर्देशांक किती आहे, तर 1 आहे. B बरोबर 1 आहे. D बरोबर किती आहे, तर D बरोबर इथे आहे 3. आपल्याला काय करायचं आहे, D वजा B. ठीक आहे, मग D किती आहे, 3 वजा 1 बरोबर 2 एकक. ठीक आहे, हे तुमचं उत्तर येणार आहे 2 एकक. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 3B आहे. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. पहिला प्रश्न आहे, आकृती दिली आहे आपल्याला एक त्रिकोण. कोन B हा 40 अंश आहे आणि कोन A हा 70 अंश आहे. तर ACD आणि ABC काढा. बघा 40 आणि 70 110 अंश. जो कोन A असणार आहे तो येईल कोन A 70 अंश. ठीक आहे, नाही सॉरी, कोन C हा 70 अंश येणार आहे आणि हा त्याचा बाहेरील कोण आहे म्हणून तो देखील किती असेल, तर तो देखील 70 अंश असणार आहे. खालील आकृतीतील प्रश्नांची उत्तरे लिहा. ST आणि SP यांच्यात छेदसंच आणि SRच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. SRचा विरुद्ध किरण असणार आहे ST. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्न हा 3 गुणांसाठी असणार आहे. इथे तुम्हाला सगळ्या सिद्धता असणार आहे. त्या सर्व सिद्धता तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, पहिली बघा, आपल्याला काय करायचं आहे, कोन A हा एकरूप आहे कोन B सोबत आणि X हा Y सोबत आहे. सिद्ध करायचं आहे तर रेषा L ही समांतर आहे रेषा N ला. ही सिद्धता आपण अनेक वेळा पाहिली आहे. तुम्हाला पुस्तकात हे 3ही प्रश्न मिळतील. बघा, त्रिकोण PQR मध्ये Q 90 अंश, QR 12 अंश आणि इथे PQ 12 अंश आणि QR 5 अंश आणि QS ही मध्य काय आहे, तर QR काढा. ठीक आहे, आता PS आणि SR हे जे माप असणार आहे समान असणार आहे. बाकी सगळी तुम्हाला मापे दिली आहेत, तुम्ही मध्यगाचे माप काढू शकता. पुढे बघा, आकृतीमध्ये रेषा AB समांतर आहे CD आणि PQ छेदिका आहे. किरण AB आणि QT अनुक्रमे P आणि Q या कोणाचे कोणदुभाजक आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन PTQचे अंतर 90 अंश आहे. ठीक आहे, आणि आपल्याला पुढे बघा एक कन्स्ट्रक्शन दिलं आहे. त्रिकोण असा काढायचा आहे की कोन B 70 अंश, कोन C 60 अंश आणि AB अधिक BC अधिक AC बरोबर 111.2 सेंटीमीटर आहे. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. इथे हा एक प्रश्न हा 4 गुणांसाठी असणार आहे. सर्वाधिक मार्क गुण असणारा हा प्रश्न असणार आहे. इथे देखील तुम्हाला दोन्ही सिद्धता आहेत. या सिद्धता तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. पुस्तकाबाहेरील एकही प्रश्न नाही आहे. तेव्हा पाठ्यपुस्तकाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर हा पेपर अतिशय इझिली तुम्हाला सोडवता आला असेल. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. त्रिकोण ABC मध्ये जर AB बरोबर BC बरोबर AC तर सिद्ध करा कोन AB बरोबर कोन B बरोबर कोन C. बरोबर, त्रिकोणाच्या जर 3 बाजू असतील, हा जर त्रिकोण असेल त्रिकोण A B C, AB
बी सी आणि ए सी या तिन्ही बाजू समान आहेत, तर कोन ए बी आणि सी हे समान आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. जर बाजू समान असतील तर कोणही समान असायला हवेत. ही सिद्धता तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने आज आपण गणित भाग 2च्या पेपर डिस्कशन पाहिलं आहे. टर्मिनल एक्झामिनेशनचा हा पेपर आहे. पेपर तुम्हाला चेक करून मिळेल. जो काही चुकलेला तुमचा भाग असेल, चुकलेली उदाहरणे असणार आहेत, ती उदाहरणे तुम्ही पुन्हा सोडवणार आहात, जेणेकरून ते तुमच्या परफेक्टली लक्षात राहील. ओके, थँक्यू.